मी तुमचा अक्षय तुम्हा सगळ्यांचं आणखी बातमीत अक्षयमध्ये पुन्हा एकदा दिलखुलास स्वागत करतो। तसं पाहता आपल्या प्रत्येकामध्ये एक अभिनेता दडलेला असतो। फरक हाच की तो अभिनेता कधी कुणाला सापडलेला असतो तर कोणी त्या अभिनेत्याच्या शोधामध्ये असतो। म्हणजे असा एकही इसम सापडणार नाही की ज्याला आयुष्यामध्ये एकदा तरी असं वाटलं नसेल की देवानंदसारखा केसांचा फुगा करून सिगरेटचा झुरका हवेत सोडत मैं जिंदगी का साथ निभाता चला गया असं गावं। हे शाम मस्तानी म्हणणाऱ्या राजेश खन्नासारखं पोरींचा गराडा आपल्या भोवती पडावा असं वाटलं। दीवार मधल्या अमिताभ सारखं देवाला चॅलेंज करावं, सलमान सारखी बॉडी बनवावी, ऋतिक सारखा डान्स करून पोरींवर इम्प्रेशन पाडावं, अक्षय कुमार सारखा खिलाडी होऊन एकदाच 7-8 जणांना लोळवावं, डीडीएलजे मधल्या शाहरुख खान सारखं आपणही आपल्या प्रियसीला तिच्या बापासमोरून टिचून पळून घेऊन जावं। तर इतका आपल्या आयुष्यावर सिनेमाचा प्रभाव होत असतो। आता परवाचीच गोष्ट, मी नेहमीप्रमाणे पुण्यात डॉक्टर श्रीराम लागूंना भेटायला गेलो। बोलता बोलता त्यांना मी आणखी बातमीत अक्षयची कन्सेप्ट सांगितली, त्यांना ती आवडली। त्यानंतर आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या, ते म्हणजे मराठी नाटक, मराठी सिनेमा, मराठी चित्रपट, मराठी नाटकाचा महाराष्ट्रामधला इतिहास। त्यानंतर डॉक्टर बोलता बोलता मला असं म्हणाले की मी तुला एक प्रश्न विचारू का? मी म्हणलं हो अवश्य विचारा। तेव्हा डॉक्टर मला असं म्हणाले की तुम्हाला एक सांगू शकशील का की मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने समाजाभिमुख म्हणजे लोकाभिमुख कधी झाला? त्यानंतर मी बरीच उत्तरं द्यायचा प्रयत्न केला, मी उडवाउडवीची उत्तरं दिली। मी असं म्हणालो की दादा कोंडकेंचा काळ आल्यानंतर मराठी सिनेमा हा एक तमाशापटातून तो समाजाभिमुख झाला। त्यानंतर मी दामू अण्णा मालवणकरांचं नाव घेतलं, राजा परांजपेंचं नाव घेतलं। त्यानंतर डॉक्टर हसले आणि ते मला असं म्हणाले की तू जे म्हणतोयस त्यामध्ये तथ्य आहे, पण खऱ्या अर्थाने मराठी सिनेमा हा समाजाभिमुख झाला, लोकाभिमुख झाला तो म्हणजे व्ही शांताराम यांचे सिनेमे चित्रपट सृष्टीमध्ये यायला लागले तेव्हापासून। तर आजचा आणखी बातमीत अक्षयचा एपिसोड मी डेडिकेट केलाय ते म्हणजे व्ही शांताराम यांना। मराठी चित्रपट सृष्टीमधले अर्थात एकंदरीत चित्रपट सृष्टीमधले पितामह असं जरी आपण शांताराम बापूंना म्हणालो तरी ते जास्त अतिशयोक्ती वाटणार नाही, कारण शांताराम बापूंनी जे जे काही चित्रपट सृष्टीमध्ये समाजाभिमुख विषय हाताळले त्यामुळे ते अगदी सामान्यांपर्यंत प्रत्येकाला शांताराम बापू हे नेहमी आपुलकीचे वाटत गेले। शांताराम बापूंची अगदी कमी शब्दामध्ये जर ओळख करून द्यायची झाली तर ती अशी करता येईल की शांताराम बापू हे एक प्रतिभासंपन्न दिग्दर्शक होते आणि अष्टपैलू नट होते। तसं पाहता शांताराम बापूंबद्दल जर आपण बोलायला गेलो तर त्यांचं पूर्ण नाव हे शांताराम राजाराम बडकुद्रे, पण जेव्हा हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले, चित्रपट सृष्टीमध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांचं नाव बदलून व्ही शांताराम असं केलं। तसं पाहता शांताराम बापूंचा जन्म हा 18 नोव्हेंबर 1901 कोल्हापूरमध्ये झाला। यांचे वडील राजाराम बापू आणि आई कमळाबाई, यांचे शांताराम हे चिरंजीव, यांचे मावस बंधू ते म्हणजे भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर अर्थात बाबूराव पेंटर यांच्या सहवासामध्ये त्याकाळी शांताराम हे घडत होते। त्यामुळे नाटक काय असतो, सिनेमा काय असतो ह्या लहान सहान आणि बारीक सारीक गोष्टी शांताराम बापूंना त्याकाळी अवगत होत होत्या। सुरुवातीला शांताराम बापूंचं हे सगळं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं, त्यानंतर त्यांनी रेल्वे वर्कशॉपमध्ये काही दिवस कामही केलं। त्यानंतर बाबूराव पेंढारकर म्हणजे बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली। तिथे चित्रपट सृष्टीशी त्यांची खऱ्या अर्थाने नाळ जोडली गेली असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही। शांताराम बापूंनी महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये नाना तऱ्हेची कामं केली, सिनेमाबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये बाबूराव पेंटर यांच्याकडून त्यांनी शिकून घेतल्या। त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरही त्यांनी कामं करायला सुरुवात केली, बालगंधर्वांसोबत त्यांनी रंगभूमीवर कामं केली। त्यानंतर शांताराम बापूंचा प्रवास त्याकाळी सुरू होता आणि याच दरम्यान महाराष्ट्र फिल्म कंपनीतर्फे त्यांना एक मुखपट मिळाला, तो म्हणजे 1921 सालचा आलेला सुरेखा हरण हा त्यांचा पहिला मुखपट होता। त्यानंतर सिंहगड, सावकारी पाश अशा बऱ्याच मुखपटांमधून शांताराम बापूंनी कामं करायला सुरुवात केली। त्यानंतर शांताराम बापूंना असं लक्षात आलं की सिनेमा हे एक असं माध्यम आहे की आपण आपले विचार लोकांपर्यंत अगदी सहजरित्या पोहोचवू शकतो, त्यामुळे सिनेमा हे माध्यम त्यांना खूप आवडायला लागलं। त्यानंतर शांताराम बापू हे दिग्दर्शनाकडे वळले आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांचा पहिला सिनेमा केला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकर यांच्या आयुष्यावर आधारलेला ऐतिहासिक मुखपट आणि हा सिनेमाही खूप चालला। त्यानंतर शांताराम बापूंची बऱ्याच त्यांच्या मित्रांची गट्टी जमली, ते म्हणजे विष्णुपंत दामले, फत्तेलाल कुलकर्णी आणि या सगळ्यांनी 1929 साली मिळून स्थापना केली, ती म्हणजे प्रभात फिल्म कंपनीची। प्रभात फिल्म कंपनीने तर अक्षरशः मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतिहास रचला। प्रत्येक मराठी माणसाला प्रभातचा इतिहास अगदी सर्वज्ञात आहे। तसं पाहायला गेलं तर प्रभातचा पहिला सिनेमा हा अयोध्येचा राजा होता, ज्यामध्ये तारामतीची भूमिका ही दुर्गाबाई खोटेंनी केली होती आणि हरिश्चंद्राची भूमिका ही गोविंदराव टेंबे हे त्याकाळचे ज्येष्ठ संगीतकार हे या भूमिकेमध्ये होते।
हा सिनेमाही खूप चालला. त्यानंतर शांताराम बापूंनी प्रभाततर्फे बरेच सिनेमे दिले. त्यानंतर शांताराम बापूंची शांता आपटे यांच्यासोबतही केमिस्ट्री खूप रंगली. ते म्हणजे अमृत मंथन, अमर ज्योती, कुंकू यासारखे सिनेमे त्यांनी प्रभाततर्फे चित्रपट सृष्टीला दिले. शांताराम बापूंचा माणूस हा एक सिनेमा होता जो प्रभातच्या बॅनर खाली तयार झाला होता आणि हा सिनेमा तर अक्षरशः चार्ली चॅप्लिन यांनी पाहिला होता आणि त्यासाठी त्यांनी शांताराम बापूंचं त्याकडे कौतुक देखील केलं होतं. शांताराम बापूंनी त्यानंतर प्रभातमध्ये बरेच कामं केले. त्यानंतर त्यांचं प्रभातमध्ये मन रमलं नाही आणि त्यांनी पुणे सोडलं आणि ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर शांताराम बापूंनी स्वतःच राजकमल कला मंदिर स्थापन केलं. राजकमल कला मंदिराची गोष्ट तशी वेगळी होती, कारण राजाराम बापूचं राज आणि कमळाबाईचं कमल हे आई वडिलांच्या नावावर त्यांनी राजकमल कला मंदिराची स्थापना केली. राजकमल कला मंदिरातर्फेही चांगले सिनेमे शांताराम बापूंनी चित्रपट सृष्टीला दिले. राजकमल कला मंदिरातर्फे शांताराम बापूचा पहिला सिनेमा होता तो म्हणजे कवी कालिदासाच्या नाटकावर आधारित शाकुंतला हा सिनेमा. शाकुंतला चित्रपट त्याकडे खूप गाजला आणि त्यानंतर शाकुंतला हा असा एक सिनेमा पहिला भारतीय सिनेमा होता जो त्या काळी अमेरिकेमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर राजकमल कला मंदिरातर्फे आलेला आणि खूप गाजलेला सिनेमा शांताराम बापूंचा होता तो म्हणजे डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी. डॉक्टर द्वारकादास कोटणीस यांची भूमिका स्वतः व्ही शांताराम यांनी त्या काळी केली होती. डॉक्टर कोटणीस हे सोलापूरचे होते जे त्या काळी चीनमध्ये जाऊन त्यांनी काम केलं होतं आणि ही गोष्ट शांताराम बापूंनी डॉक्टर कोटणीसच्या अमर कहाणीमध्ये त्याकडे दाखवली होती. त्यानंतर शांताराम बापूचा हाच काळ होता जेव्हा शांताराम बापूंनी वेगवेगळ्या धाटणीचे विषय चित्रपट सृष्टीला द्यायला सुरुवात केली. मग तो कान्स फेस्टिवल मध्ये नामांकित झालेला अमर भोपाळी असो किंवा पत्नी संध्या सोबत फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला जनक जनक पायल बाजा असो. शांताराम बापूंचं नाव घेतलं की एक सिनेमा आपसुकच आपल्या सगळ्यांच्या ओठावर येतो, ते म्हणजे दो आंखे बारा हात, ज्याची कथा ही ग दि माडगूळकरांनी लिहिली होती. शांताराम बापू दो आंखे बारा हात बद्दल सांगताना असं म्हणतात की दो आंखे बारा हात या सिनेमामध्ये सिनेमाचा एक असा सीन होता ज्यामध्ये शांताराम बापूंची ही बैलाशी झुंज होणार होती आणि ही झुंज अक्षरशः इतक्या खऱ्या पद्धतीने त्याकाळी त्यांनी शूट केली की त्यानंतर शांताराम बापू बरेच दिवस हे डोळ्याला पट्टी बांधून त्याकाळी वावरत होते आणि डोळ्याला पट्टी बांधून वावरत असताना त्यांना कथा सुचली ती म्हणजे नवरंग या सिनेमाची. नवरंग या सिनेमाने अक्षरशः एक वेगळा इतिहास रचला. हा सिनेमा बऱ्याच जणांनी पाहिला, बऱ्याच ठिकाणी हा सिनेमा त्याकाळी नामांकित झाला. त्यानंतर पत्नी संध्या सोबतही शांताराम बापूंची केमिस्ट्री खूप रंगली. ते म्हणजे सहरा हा एक सिनेमा होता. त्यानंतर जलबिन मछली, नृत्यबिन बिजली, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि मैलाचा दगड मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ठरलेला तो म्हणजे पिंजरा हा एक सिनेमा होता ज्यामध्ये मास्तराची भूमिका ही डॉक्टर श्रीराम लागूंनी केली होती आणि एका तमासगिरणीची भूमिका ही संध्या जी शांताराम बापूची पत्नी यांनी केली होती. या सिनेमाने तर अक्षरशः वेगवेगळे रेकॉर्ड्स तोडले आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक मैलाचा दगड म्हणून पिंजरा हा सिनेमा ओळखू लागला. 1935 साली शांताराम बापूंचा धर्मात्मा हा सिनेमा आला होता ज्यामध्ये खुद्द बालगंधर्वांनी संत एकनाथांची भूमिका केली होती. धर्मात्मा या सिनेमामध्ये शांताराम बापूंनी संत एकनाथांचे विचार मांडले होते. म्हणजे संत एकनाथांची जाती विरोधी आणि अस्पृश्यता विरोधी मोहीम त्यांनी धर्मात्मा या सिनेमामध्ये दाखवली होती. धर्मात्मा हा बालगंधर्वांनी संत एकनाथांची भूमिका केलेला सिनेमा होता. तसं पाहायला गेलं तर बालगंधर्वांचे आणि शांताराम बापूंचे 8 सिनेमासाठी कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, पण धर्मात्मा हा सिनेमा बालगंधर्वांनी केला आणि त्यानंतर बालगंधर्व हे सिनेमा सृष्टीमध्ये दिसले नाहीत कारण नाटकाला त्यांनी त्या काळी सर्वस्व मानलं होतं. 1936 साली शांताराम बापूंचा संत तुकाराम हा एक सिनेमा आला होता ज्यामध्ये शांताराम बापूंनी संत तुकारामांवर हा सिनेमा केला होता. तसं पाहायला गेलं तर संत तुकाराम हा सिनेमा बऱ्याच अंगांनी आणि वेगवेगळ्या विचारांनी आपल्या स्वतःला विचार करायला भाग पडतो. फक्त भक्तिरस म्हणून या सिनेमाच्या व्याप्तीला मर्यादा आणता येणार नाहीत कारण शांताराम बापूंनी त्या काळची सांस्कृतिक परिस्थिती आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती या सिनेमाद्वारे दाखवली होती. आजचा आणखी बातमी अक्षयचा एपिसोड आपण एक मराठमोळा माणूस, प्रतिभा संपन्न दिग्दर्शक आणि अष्टपैलू नट व्ही शांताराम यांना डेडिकेट केला आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जाताना एक आपुलकीचा सल्ला देतो जो मी नेहमीच पाळत असतो, ते म्हणजे आयुष्यावर प्रेम करा, मोठ्यांचा आदर करा, लहानांचा सन्मान करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, प्राण्यांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा आणि बघत राहा आणखी बातमी विथ अक्षय. तोपर्यंत अक्षयचा नमस्कार.